सह्याद्रीच्या कडांमधून एकच आवाज येतो, सह्याद्रीच्या कडांमधून एकच आवाज येतो, संस्कारांच्या बळावरच माणूस माणूस होतो, माणूस माणूस होतो. नागव्यात तलवारीची धार म्हणजे संस्कार, नागव्यात तलवारीची धार म्हणजे संस्कार, आणि उज्ज्वल भविष्याचा आधार म्हणजे संस्कार, आणि उज्ज्वल भविष्याचा आधार म्हणजे संस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अध्यक्ष महोदय आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण उत्तम नागरिक कसा घडतो याबद्दल बोलतो. पण खरा प्रश्न असा आहे, माणूस हा आतून घडतो की फक्त बाहेरून सजतो? कारण माणूस आज कपड्यांनी सभ्य दिसतो, भाषणात देशप्रेम दाखवतो, पण संधी मिळताच नियम तोडतो. ही दुपटी वृत्ती म्हणजे संस्काराचा अभाव, आणि संस्कार म्हणजे माणसाच्या मनात बसलेली लाल रेषा, जी ओलांडली की स्वतःचीच नजर स्वतःशी भिडते आणि स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागते. आणि ही रेषा ज्याच्या मनात ठाम असेल तोच खरा नागरिक ठरतो. पण आजच्या काळाची परिस्थिती पाहता आज यशाला किंमत आहे, पण प्रामाणिकपणाला नाही. आज पैसा मिळतो पण समाधान मिळत नाही, कारण संस्काराशिवाय मिळालेले यश हे जणू विषच, वरून गोड आणि आतून घातक. आजच्या समाजाची ती अस्वस्थता आहे, ती गरिबीमुळे नाही तर ती मूल्यांच्या दारिद्र्यामुळे. आणि जर आपल्याला उत्तम नागरिक घडवायचं असेल तर आपल्याला आधी मूल्यांची भूक निर्माण करावी लागेल. पण आता नेमके संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे भीतीने नव्हे तर स्वतःच्या अंतःकरणाने योग्य वागणे. कुणी पाहत नसतानाही देशांच्या नियमांचे पालन करणे म्हणजे संस्कार, चुकीला विरोध करणे म्हणजे संस्कार, आणि हा देश माझा आहे ही भावना मनात ठेवणे म्हणजे संस्कार. पण आजचं मुख्य आणि कटू सत्य म्हणजे आपण रस्त्यावर कचरा टाकतो, कुणी पाहत नाही, रांग तोडतो, मला काय फरक पडतो, चूक पाहून गप्प बसतो, हे आपलं काम नाही. मित्रांनो, हीच असते का खरी नागरिकाची ओळख? तर नाही. आज डिग्री हातात असेल पण संस्कार नसतील तर तो माणूस नाही, तो ओझं ठरतो. संस्कारांची सुरुवात ही शाळेत नाही तर पाळण्यात होते. आई वडिलांचे शब्द नाही तर आई वडिलांची कृत्य मुलं शिकतात, आणि नंतर शिक्षक, पालक आणि समाज या तिघांनी मिळूनच तयार होतो एक उत्तम नागरिक. मित्रांनो, आज आपल्याकडे उत्तुंग इमारती आहेत, अद्ययावत तंत्रज्ञान नाही, खिशात लाखो रुपये आहेत, पण मला सांगा, ज्या समाजात स्त्रिया सुरक्षित नाही, ज्या समाजात वडिलांचा आदर होत नाही, ज्या समाजात माणुसकी हरवत चालली आहे, त्या समाजाला आपण प्रगत म्हणू शकतो का? तर कधीच नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले कारण त्यांच्या मागे जिजाऊंचे संस्कार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले कारण त्यांच्या मागे विचारांचे संस्कार होते. संस्कार म्हणजे केवळ नमस्कार करणे नव्हे, तर संस्कार म्हणजे अडचणीत सापडलेल्या मदतीचा हात देणे, देशांच्या नियमांचे पालन करणे आणि स्वाभिमानाने जगणे. मला सांगा, आजचा तरुण सुशिक्षित होतोय पण तो सुसंस्कृत होतोय का? पदवी मिळवून नोकरी मिळेल, पण माणुसकी मिळवण्यासाठी संस्कारच लागतात. झाडाची मूळ जेवढी खोल तेवढे झाड वादळात टिकते. तसेच माणसाचे संस्कार जेवढे घट्ट तेवढे तो आयुष्याच्या संकटात ताठ मानेने उभा राहू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कपाळावरचा टिळा म्हणजे संस्कार नाही तर मनात जपलेली माणुसकी म्हणजे संस्कार आहे. कपाळावरचा टिळा म्हणजे संस्कार नाही तर मनात जपलेली माणुसकी म्हणजे संस्कार आहे. आणि रक्तातील सळसळ म्हणजे संस्कार नाही तर अन्यायाविरुद्ध पेटलेली आग म्हणजे संस्कार आहे, तर अन्यायाविरुद्ध पेटलेली आग म्हणजे संस्कार आहे. संस्कार हे बाहेरून लादले जात नाही, ते आतून रुजतात, आणि जेव्हा ते रुजतात तेव्हा एक सामान्य माणूसही एक उत्तम नागरिक बनतो. म्हणून संस्कार हे व्यक्तिमत्व घडवतात, चारित्र्य मजबूत करतात आणि राष्ट्राच्या पायाला खंबीरपणा देतात. पण आजची परिस्थिती पाहायला मन अगदी अस्वस्थ होतं, कारण आज बुद्धिमान तरुण आहे पण संयमी कमी आहे. त्यांच्या बोलण्यात धार आहे पण वागण्यात जबाबदारी नाहीये. सोशल मीडियावर मत मांडायला सगळे पुढे, पण समाजासाठी प्रत्यक्ष कर्म करायला सर्वांचे हात मागे. कारण आज बोट फक्त स्क्रीनवर चालत आहे पण विचार विवेकांकडे वळत नाही. म्हणून एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आपण नागरिक घडवतोय की फक्त गर्दी वाढवतोय? कारण एकच थेंब पूर घडवतो आणि एकच तरुण इतिहास बदलतो. म्हणून आता व्यसन नव्हे तर मूल्य निवडा, आळस नव्हे तर जबाबदारी घ्या, आणि मौन नव्हे तर सत्याची बाजू घ्या. कारण भारताला मोठी स्वप्न नकोय, भारताला मोठी माणसे हवी आहेत. भारताला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय नागरिक हवे. चला, तर आपण सगळे मिळून शपथ घेऊया की संस्काराशिवाय माणूस म्हणजे सुकाणूशिवाय जहाज आहे. संस्काराशिवाय माणूस म्हणजे सुकाणूशिवाय जहाज आहे. चला, आपण सगळे मिळून शपथ घेऊया, आपण पदवीधर सुशिक्षित नाही तर संस्काराने समृद्ध उत्तम नागरिक बनूया, तर संस्काराने समृद्ध उत्तम नागरिक बनूया. म्हणून शेवटी आता एवढे सांगू इच्छिते, देशासाठी जगण्याची मनी आस धरूया, देशासाठी जगण्याची मनी आस धरूया, संस्कारांच्या ज्योतीने अंधार दूर करूया, संस्कारांच्या ज्योतीने अंधार दूर करूया. माणुसकीच्या नात्याने जग हे जिंकूया, माणुसकीच्या नात्याने जग हे जिंकूया, आणि उत्तम नागरिक बनून भारताला गौरवूया.
आणि उत्तम नागरिक बनून भारताला गौरव